साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का इथे देविका ना पंकजला सगळा प्लॅन सांगत असते. त्याप्रमाणे ना पंकज म्हणतो का हो आता ना मी ओरडण्याचं नाटक करत आहे, जेणेकरून ना सगळ्यांना समजून जाईल का इथे ना मी जे वागत आहे ते खरं आहे आणि माझ्यामध्ये खरंच मी त्या गोळ्या घेणार आहे, असं म्हणून ना तो ते वागण्याचा ना प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर ना इथे देविका असते, ती जोरजोरात ओरडू लागते की बघा ना आई हे कसं करत आहेत, माझा बेबी वगैरे, असं ती ना तिच्या जी लँग्वेजमध्ये ना ती ओरडाओरडी करत असते की बघा ना हा ना जीव देण्याचा प्रयत्न करत आहे, हा गोळ्या घेत आहे, असं म्हणून ना ती आरडाओरडा करत असते, जेणेकरून बाहेरच्या लोकांना असं समजायला होईल का इथे ना काहीतरी गडबड चालू आहे. आणि म्हणून ना ती गोंगाट असं ना भरवत असते. आणि त्याच्यानंतर ती पंकजला सांगत असते की चल आता ना मी बाहेर जाते, म्हणजे बाहेर जाऊन मी सगळ्या गोष्टी करते आणि तू सुद्धा तसंच कर. आणि तिचा ना तो इमोशनल ड्रामा आहे ना तो चालूच असतो. आणि ती बाहेर गेल्यानंतर इथे पंकज आहे एका दरवाजा ना बेडरूमचा लावून घेतो आणि ना तो सुद्धा ओरडत असतो का मला ना आता जगायचं नाही आहे, माझा जगून काही अर्थच नाही आहे, मी जगून काय साध्य करणार आहे, माझं सगळं ना नशीब आहे ना ते फुटकं आहे, असं म्हणून ना तो कपाळावरती जोरजोरामध्ये हात मारत असतो आणि म्हणत असतो का माझं काही जगून फायदा नाही. आणि ना तो असे वेगवेगळे ना आवाज काढत असतो, जेणेकरून सगळ्यांना समजेल का त्याला खरंच दुःख झालं आहे आणि तो खरंच जीव देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असं म्हटल्यावरती तिथे देविकासुद्धा असते. तेव्हा देविका म्हणते की असंच नाटक आहे ना मी बाहेर गेल्यावरती तुला करायचं आहे आणि तुला मी सांगते ना तेच तू करायचं आहे. जर तू तसं केलंस तरच तुला तुझे जे काही पैसे आहेत ना ते तुला भेटतील, नाहीतर ना तुला काही तुझे पैसे भेटणार नाही, असं म्हणून ना देविका असते ती पंकजला ना इन्स्ट्रक्शन देत असते का घे हे गोळ्या आहेत ना, हे घेण्याचं ना नाटक कर आणि खूप जोरजोरामध्ये ना ओरड आणि मी जे बोलते ना ते सगळं काही ना तू कान लावून दरवाजाला ऐक, असं म्हणून ना देविका त्याला सगळ्या गोष्टी सांगून ना बाहेर पडते. त्यानंतर पंकज आहे का मनातल्या मनात विचार करत असतो ही देविका किती हुशार आहे ना, किती चांगलं करते, सगळ्या गोष्टी मला मिळाव्या ह्यासाठी नुसती धडपडत असते. आणि इथे देविका बाहेर ना रडत रडत येते आणि तिचा आवाज ऐकून तिथे निरुपमासुद्धा येते. तेव्हा देविका निरुपमाला सांगते का ओ आई बघा ना कसा करत आहे, माझं पंकज कसा करत आहे. आणि ती ना त्याला बेबी म्हणून हाक मारत असते. ती म्हणत असते की माझा बेबी आहे ना स्वतःचं आयुष्य आहे ना ते संपवून टाकत आहे. असं बोलल्यावरती इथे रिया आणि रवीला मात्र समजतच नसतं. तो म्हणत असतो की अगं काय आहे, तो काय करत आहे, तो ना नुसता असंच बोलत आहे, तू काही लक्ष देऊ नको, तो असंच काहीतरी करत असेल. त्यावरती इथे निरुपमालासुद्धा थोड्या वेळासाठी विश्वास बसत नाही का हे खरं आहे का खोटं. पण देविकाची एवढी सुपर डुपर ॲक्टिंग बघून सगळ्यांना विश्वास बसायलाच लागतो. देविका ना मनातल्या मनात विचार करत असते का मी आता ह्यांना कसं पटवून देऊ, ह्यांना कसं सांगू का खरंच माझा नवरा जो आहे तो जीव देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग देविकाचे असे सगळे बोलणे ऐकल्यावर तिथे सगळीच माणसं जमा होऊ लागतात. तेव्हा देविका ना सगळ्यांना सांगू लागते की माझा बेबी आहे ना तो जीव देत आहे. त्यावरती सत्या तिला म्हणतो का गं जीव देत आहे ना तर देऊ दे, तो त्या झोपेच्या गोळ्या खाऊन काय करणार आहे, झोपच लागणार आहे त्याला, मग लागू दे ना, त्याला निदान शांत झोप तरी लागेल, एवढ्या दिवस त्याला झोप कुठे होती ना, तर झोपू दे. त्यावरती देविका म्हणते अरे तुला कळतं तरी आहे का, झोपेच्या गोळ्या घेतल्या म्हणजे तो जाऊ शकतो आणि तो एक गोळी नाही घेणार आहे, तो 5-6 अशा सगळ्यात जास्त गोळ्या घेणार आहे आणि तो मरणार आहे. तेव्हा ना इथे देविका ना खूप रडायचं नाटक करत असते आणि हे पंकजला ना बघून खूप आनंद होत असतो की माझी बायको किती छान ॲक्टिंग करत आहे. त्यावर निरुपमा म्हणत असते की हा खरंच तर ना जीवाचं बरं वाईट करणार नाही ना, मी ह्याला बोलली म्हणून ह्याला वाईट तर नाही ना वाटलं, मी त्याला खूप बोलली. आणि असं बोलून ना पंकज मात्र आतमध्ये हसत असतो, त्याला त्याच्या आईची काहीच किंमत नसते. इथे देविका मात्र सौभाग्याचं मला वाचवा, सौभाग्याला वाचवा असं म्हणून ना ती रडत असते आणि तिची ॲक्टिंग असते ना ती ओव्हरफ्लोच होत असते. तिचं सगळं फिल्मी डायलॉग असतात ना ते ती सगळे बोलत असते, म्हणत असते का त्याने तर ना सगळा धीरच सोडून दिला आहे, तो एक नाही तर 5-6 गोळ्या खाऊन त्याचा जीव संपवणार आहे. आणि असं बोलल्यावर रिया आणि रवीलासुद्धा कळत नाही की ह्यांचं ना नक्कीच चाललं काय आहे. त्यावरती सत्या म्हणतो की ए बाई असं तो काही करणार नाही, त्याच्यामध्ये ना एवढी हिंमत नाही आहे. तेव्हा देविका म्हणते आई ह्याला पहिले गप्प करा, ह्याला सगळी चेष्टा वाटत आहे. म्हणजे कोणाला तर सत्याला सगळी चेष्टा वाटत आहे. इथे माझा नवरा जाणार आहे, माझं सौभाग्य हे होणार आहे आणि ह्यांना काय पडलं आहे. त्यावरती सत्या म्हणतो की अगं तू जरा शांत हो, पंकज आहे ना असं काही करणार नाही आणि पंकजला जीव द्यायचा आहे ना तर देऊ दे, त्याला म्हणावं खा गोळ्या सगळ्या खा, म्हणजे कसं सगळं बरं होईल. आणि त्यावरती ना सत्या आहे ना तो मुद्दामहून रडायचं नाटक करत असतो की बघ निरुपमा आपला बबड्या आहे ना तो गेला आपला, निघून गेला बबड्या, असं म्हणून ना पंकज आहे का जेव्हा मेल्यावरती कसं रडतात तसं ना सत्या ना रडायचं नाटक करत असतो आणि सगळ्या गोष्टी ना इथे निरुपमाला दाखवत असतो. तेव्हा निरुपमा म्हणते की गप्प बस रे, तुझं आपलं काहीतरीच
असतं. तुला या सगळ्या गोष्टी चेष्टा वाटतात का रे? तुला सगळं गंमत वाटते का? इथे त्याचा जीव धोक्यात आहे. आणि इथे मीरासुद्धा त्याला म्हणत असते की अहो तुम्ही जरा गप्प बसा. पण सत्या असतो का तो कुणाचं ऐकत नसतो. कारण का सत्याला माहीत असतं की हा पंकज काय लायकीचा माणूस आहे आणि तो काय करत आहे आणि कशासाठी करत आहे हे सगळं ना सत्याला बरोबर माहीत असतं की त्याला पैसे पाहिजेत ना ह्यासाठी तो करत आहे. तेव्हा निरुपमा म्हणत असते की तू ना सत्या जरा गप्प बस. तुला ना काहीच पडलेलं नाही आहे. त्याचा जीव बीव गेला तर काय करणार आहे. आणि निरुपमा ना पूर्णपणे देविकाच्या जाळ्यात आहे ना ही अडकली असते आणि देविका ना तिला इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि तिला ना खूप काही बोलत असते की ना तुमचा मुलगा ना जाणार आहे आता, त्यांनी मला धमकी दिली आहे असं वगैरे म्हटल्यावर सत्या म्हणतो का तू हे सगळं सांगण्यासाठी इथे बाहेर आली आहेस का? तू त्याच्यासोबत तिथं उभं राहायचं तर तू हे सगळं सांगण्यासाठी तू बाहेर आलीस, म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. असं म्हटल्यावरती देविका तर अजून रडायला लागते आणि हातपाय जोडून आहे ना तिथे तिच्या सासूसमोर उभी राहते आणि तिला म्हणते का आई प्लीज काहीतरी करा आणि माझ्या नवऱ्याला वाचवा, माझं कुंकू वाचवा, माझं सौभाग्य वाचवा असं म्हणून ना ती म्हणत असते. आणि हे सगळं ऐकल्यावरती पंकजला आनंद होतो. पंकज ना तिला फ्लँकीज देत असतो आणि म्हणत असतो की वा माझी बायको तर खूप हुशार आहे, माझ्या बायकोसारखं हुशार या घरामध्ये कोणीच नाही. ती एवढी भारी ॲक्टिंग करत आहे की घरच्यांना खरंच वाटेल आणि आता देविकामुळे मला ना माझे पैसे भेटणार आहे असा ना तो पंकज आहे तो त्याच्या गोष्टीमध्ये रमलेला असतो. आणि तेव्हा देविका असते ना तिचं पूर्णपणे हत्यार आहे ना ही निरुपमा असते. ती निरुपमाला एकदम इमोशनल ब्लॅकमेल करत असते. ती म्हणत असते नाही नाही माझ्या बबड्याला काही होणार नाही आणि म्हणून ना ती पागळते आणि ती पंकजला हाक मारू लागते की हे बबड्या तू काय करत आहेस, तू स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करू नको. त्यावरती पंकज म्हणू लागतो का नाही मम्मा मला ना जगायचं नाही आहे, मी जगून काय करू, मी पूर्णपणे हताश झालो आहे. आत्ता कुठे माझ्याकडे पैसे आले होते पण ह्या माणसांनी मला काही जगू दिलं नाही, माझ्याकडून ते सुद्धा हिसकावून घेतले. असं बोलल्यावरती रिया आणि रवीला कळायला लागतं की ह्याचा सगळा प्लॅन आहे हा पैशासाठी आहे. आणि त्यावरती ते सत्या म्हणतो की ए बाबा तुला जीव द्यायचा आहे तर बाहेर येऊन जीव दे, तू हे जीव द्यायचं काय बोलू नको आतमध्ये. असं म्हणून ना सत्या त्याला फोर्स करत असतो की द्यायचं आहे ना तर दे बाबा जीव, तुला काय करायचं आहे ना ते कर. असं बोलल्यावरती रिया आणि रवी तर त्याच्याकडे बघत असतात. ते म्हणतात सत्या दादा असं नको बोलू, जाऊ दे. आणि इथे पंकज आहे का तो विचार करत असतो का मी अजून काय बोलू जेणेकरून ह्यांना घरच्यांना खरं वाटेल. आणि तेव्हा तिथे सुधाकर येतो. सुधाकरसुद्धा म्हणतो का ए बाबा बाहेर ये तू, असं नको करू. आणि तो सत्याला पण म्हणत असतो का सत्या तू पण ना जरा शांत बस, तू पण ना काही बोलू नको, तू आतमध्ये खरंच असं काहीतरी करत असेल तर. त्यावरती निरुपमा आहे का ती पंकजला म्हणत असते की तू असं काही करणार नाही, तू माझा बबड्या आहेस, सगळं काही होईल व्यवस्थित, सगळं काही नीट होईल, आपण विचार करू, आपण बोलू ना, ये बाहेर. असं म्हणून ना ती पोराच्या काळजीपोटी बोलत असते. पण मुलाला त्याचं काहीच नसतं. मुलगा फक्त आणि फक्त आईचा ना फायदा घेत असतो. आणि हे सगळं रिया आणि रवीला बघून खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसत असतो का ही लोकं अशी कशी आहेत. आणि त्यावर पंकज आहे का तो रडायचं नाटक करत असतो. तो म्हणत असतो का मला माझा बिझनेस करायचा होता पण कोणी करू दिला नाही. आणि ते देविकाला असं वाटत असतं का आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं होत आहे. आणि त्याच्यानंतर पंकज आहे का तो कान लावून ना दरवाजाला ऐकत असतो का हे लोकं काय म्हणत आहेत, जेणेकरून त्याला त्याचे पुढचे जे प्लॅन आहेत ना ते करायला. त्यावर पंकज रडू लागतो, म्हणू लागतो का मी बघा गोळ्या घेत आहे आणि आता गोळ्या घेऊन माझं आयुष्य संपवतो, जेणेकरून मग मला सगळं काही बरं होईल आणि माझा बिझनेस झाला नाही तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही आणि मग तुम्हाला समजेल का माझ्या बिझनेसमुळे हे सगळं झालं आहे. आणि तेव्हा ना निरुपमाला या सगळ्या गोष्टी खरंच वाटू लागतात. कारण का ती आई असते ना, आईचं काळीज असतं, त्यामुळे तिला त्या सगळ्या गोष्टी खरंच वाटू लागतात. आणि पंकज असतो का तो निरुपमाच्या मनाचा गैरवापरच करत असतो. तो म्हणत असतो की बघा मी गोळ्या खात आहे आणि असं म्हणून ना तो जी गोळ्याची डबी असते ना ती जोराजोरात हलवून त्यांना दाखवून देत असतो की खरंच माझ्याकडे गोळ्यांची डबी आहे आणि मी खाणार आहे आणि आता मी खात आहे आणि आता मी पाणी पण पित आहे. असं म्हणून ना तो सगळ्यांना सांगत असतो का मी गोळ्या घेत आहे. त्याचवेळी इथे सत्याला तर पक्का डाऊट येत असतो का हा पंकज पैशासाठी सगळी गोष्टीची नाटक करत आहे. त्यावरती निरुपमा त्याला म्हणते की तू गोळ्या नको घेऊ, सगळं काही ना समजून जाईल, तू नको टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना, आम्ही सगळं बघून घेऊ, तू ये बाहेर. असं म्हटल्यानंतर पंकज काही येण्याचं नाटक करत नसतो बाहेर. तो आतमध्येच बसून त्याचं नाटक करत असतो. म्हणत असतो का मला माझा बिझनेस नाही करायला भेटला ना मी नाही आता जगू शकणार. त्यावरती इथे निरुपमा सुधाकर जवळ येते आणि म्हणते का तुम्ही त्याला पैसे देऊन टाका ना, आपल्या मुलासाठी आपण एवढं नाही करू शकत का. त्यावर सुधाकर म्हणतो का मी नाही करू शकत असं, त्या मुलामुळे याआधी माझे पैसे बुडाले आहेत आणि आता ते आले आहेत तर मी असं नाही करू शकत.
त्यावर देविकाला पण वाईट वाटू लागतं आणि पंकज असतो का तो ऐकण्याचा प्रयत्न करत असतो आणि खूप जोराजोराने ओरडत असतो का मी नाही जगत आहे आता, मला जगायचंच नाही आहे, मला कोणाशी बोलायचंच नाही आहे, मला काहीही गोष्टी करायच्या नाही आहेत, मला फक्त आणि फक्त मरायचं आहे. आणि त्यावर देविकासुद्धा नाटक करू लागते की हो, ह्याला ना जगायचं नाही आहे म्हणतोय, बघा माझ्या सौभाग्याला वाचवा. आणि त्यावरती पंकजसुद्धा फिल्मी डायलॉग मारायला लागतो की माझ्या ना पिंडाला कधीच कावळा शिवणार नाही, माझं ना कधीच चांगलं होणार नाही, माझा आत्मा शांत होणार नाही. असं बोलल्यावरती सुधाकर मात्र म्हणतो का हे बघ, तुझा लेक किती नालायक आहे ना ते समजते, पण मी त्याला पैसे देऊ शकत नाही, ह्याच्यावर काही ना काही उपाय निघेल. आणि त्यावर पंकज हे सगळं ऐकून शांत बसत असतो. आणि त्यानंतर इथे रवी आणि रिया म्हणत असतात का बाप रे, ह्यांचं काय चाललं आहे, पैसे द्यायलासुद्धा नाही म्हणत आहे. आणि निरुपमा म्हणते का तुम्ही असे काय करत आहात, तुम्हाला मुलापेक्षा तुमचे पैसे महत्त्वाचे आहेत का? तर त्याचा पैसे दिल्यामुळे त्याचा जीव वाचणार असेल तरी तुम्ही पैसे देणार नाही आहात का? पैसे दिले तर काय होणार आहे? त्यावर सुधाकर म्हणतो का नाही, ही माझ्या आयुष्यभराची कमाई आहे आणि ती मला म्हातारपणासाठी ठेवायची आहेत. अगं ते पैसे सत्यामुळे मला परत भेटले आहेत आणि ती लक्ष्मी अशी चालून आलेली आहे, परत मी ह्याला देऊ शकत नाही आणि ह्याला देऊनसुद्धा काही अर्थ नाही, कारण का हा त्याचा काही पूर्णपणे उपयोग करत नाही. त्यावर निरुपमा म्हणते का तुम्हाला काय आहे, तुम्हाला मुलाच्या जीवापेक्षा ते पैसे महत्त्वाचे आहेत का? मग तर ऐका, जेवढे तुमचं त्या पैशावर अधिकार आहे तेवढाच त्या पैशावर माझासुद्धा अधिकार आहे. असं म्हणून ना ती पक्की भडकलेली असते आणि तिचं भडकलेलं रूप बघून इथे रवी आणि रियाला खूप वाईट वाटत असतं. आणि तेव्हा ना निरुपमाला पोराच्या प्रेमामध्ये ती आंधळी झाली असते, ती काय बोलत असते, काय करत असते ह्याचं ना तिला भानच नसतं. त्यावरती सत्याना हे सगळं शांतपणे ऐकत असतो. तो म्हणत असतो की आपल्याला आता बाजवळ जायला पाहिजे. तेव्हा सुधाकर म्हणत असतो की घरी ही लक्ष्मी आली आहे, हिचा मी अपमान करू शकत नाही, त्याला देऊन परत ते पैसे माझे बुडणार आहेत आणि तो काहीही करणार नाही आयुष्यामध्ये, त्याचं ठरलेलं आहे, तो पैसे घेतो आणि बुडवतो. त्यावरती सत्या म्हणतो का तुझं बरोबर आहे बा, तुझं एकदम बरोबर आहे, तो तसाच आहे, तो नेहमी ना पैसे बुडवतोस, त्याला म्हणावं तुला जीव द्यायचा आहे ना तर बाहेर येऊन जीव दे, आमच्यासमोर गोळ्या खाऊन दाखव. असं बोलल्यावरती निरुपमाला तर सत्याचा राग येऊ लागतो. सत्याला ती म्हणत असते की तू जरा गप्प बस, तुला प्रत्येक गोष्टीची चेष्टा वाटते. आणि तेव्हा इथे सत्या पंकजला म्हणतो का ये ये बाहेर ये, आमच्यासमोर ये आणि जीव दे. तेव्हा निरुपमा सत्याला म्हणते की तू ना गप्प बस, तुला सांगितलं आहे ना तुझं तोंड बंद ठेव आणि तुम्ही पैसे देणार आहात का सांगा, असं ती खडसावून विचारते. तेव्हा सुधाकर म्हणतो का मी नाही देणार. त्यावरती निरुपमा म्हणते का तुम्हाला काही समजतं तरी का, तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासाठी काय केलं हो, आयुष्यभर आम्ही ॲडजस्ट करत बसलो, कसली हौसमौज नाही, कसलं काही नाही, नुसतं आहे तसं आयुष्य आम्ही जगत राहिलो आणि आता वेळ आली आहे पोराच्या आयुष्यासाठी तर तुम्हाला ते द्यायला नको. तेव्हा नव्हते द्यावाची गोष्ट वेगळी आहे, पण आता तुमच्याकडे पैसे आहेत ना तरी पण तुम्हाला ते खर्च करायचे नाही आहेत, हा तुमच्यामधला प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही आतापर्यंत किती ॲडजस्ट करायचं, तुम्ही आमच्यासाठी केलंच काय आहे. असं म्हणून ना निरुपमा तिच्या नवऱ्याला खूप बडबडत असते आणि सुधाकर मात्र हे सगळं शांतपणे ऐकत असतो. सुधाकरच्या आयुष्यभराची ती कमाई असते म्हणजे 35 लाख रुपये, ती काही छोटी अमाऊंट नसते आणि त्याला ना ती द्यायची नसते. पण इथे निरुपमा तिच्या मुलाच्या प्रेमात आंधळी झाली असते. ती म्हणत असते का तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासाठी काही केलं नाही, तुम्ही इथे कामावर जायचात पण दिवसभर मी माझ्या पोरांना सांभाळलं आहे, माझ्या पोटच्या गोळ्याला उद्या काय झालं तर काय करणार आहात तुम्ही, तुम्ही हे काही सांगू नका मला, मला माझ्या वाटणीचे पैसे द्या, मी ते पैसे घेऊन मी माझ्या लेकाला देईन आणि जे काय आहे ना ते होऊन जाईल. असं म्हणून ना ती रागारागाने तावातावाने त्याच्यावर बडबडत असते. तेव्हा देविकाला बरं वाटत असतं की चला, आपल्या प्लॅनप्रमाणे निरुपमा सगळं काही बोलत आहे आणि सत्याला तर समजत असतं का निरुपमा खूप बोलत आहे. तेव्हा सत्या खूप भडकतो आणि तो म्हणतो का ए निरुपमा, तू माझ्या बाबाला काही बोलायचं नाही समजलं ना, असं म्हणून तो रागवत असतो. आणि ते पंकजला असं वाटत असतं की झालं, आता सगळं कल्याण झालं, आता माझं मरू दे, इकडे ह्यांचंच काहीतरी वेगळा विषय चालला आहे. आणि हे सगळं ना रिया आणि रवीला पण फारसं पटत नसतं. आईचं बोलणं, बाबांना ओरडणं. त्यावर सुधाकर म्हणत असतो की तुला मला काय बोलायचं आहे ना ते बोल, मी तुझ्यासाठी काही केलं नाही ना तर नाही केलं. त्यावर निरुपमा म्हणते का हो, तुम्ही तुमच्यासाठी काहीच केलं नाही, आत्तापर्यंत तुम्ही जे केलं ते फक्त आणि फक्त स्वतःसाठी केलं. त्यावरती सुधाकर म्हणतो का ठीक आहे, तुझा जो समज आहे ना तो आहे, पण मी पैसे देणार नाही. असं म्हटल्यावरती निरुपमा म्हणते का तुम्ही काय आहात, तुम्हाला मुलगा महत्त्वाचा नाही आहे तर तुम्हाला ते पैसे महत्त्वाचे आहेत, ते पैसे घेऊन तुम्ही काय करणार आहात, ते तुमच्याजवळ ठेवणारच आहात ना, त्यापेक्षा ते एखाद्याच्या मुखाला लागले तर काय होणार आहे.
असं बोलल्यावर सुधाकर म्हणतो का नाही, ते माझे पैसे आहेत, माझ्या कमाईचे आहेत आणि म्हातारपणाची ठेव आहे. तू कितीही काही बोललीस, कितीही रागवलीस तरी पण मी हे करणार नाही. त्यामुळे ना तो तिला खडसावून सांगतो. तेव्हा निरुपमा मात्र नाराज होते. ती काहीही त्याला बोलत नाही. ती फक्त आणि फक्त त्याला कन्व्हिन्स करत असते का प्लीज द्या ना हो पैसे, माझ्या मुलाचा जीवाचा प्रश्न आहे असं म्हणून. आणि इकडे पंकज मात्र थोड्या वेळासाठी शांत झालेला असतं, कारण त्याला ना तो सगळं कान लावून ऐकत असतो की ह्यांचं बोलणं काय झालं आहे. त्यावर सुधाकर म्हणत असतो का मी काय पैसे देणार नाही, त्याला करायचं असेल तर त्याला स्वतःचं सांग, आपण काय ते बघून घेऊ, पण मी माझे पैसे देणार नाही. आता एवढ्या उशिराने ते पैसे आले आहेत त्याचा मी अपमान करू शकत नाही आणि नाही सत्याची मेहनत आहे त्यामुळे देणार नाही. आता इथे देविकाचं तोंड मात्र बारीक झालेलं असतं. ती विचार करत असते की आता काय करू, हे तर सगळं फसून गेलं, आता कसं काय होणार आणि सगळं माझ्या बाजूने उडलं जाईल. तेव्हा सत्याला मात्र या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की निरुपमा आपल्या बाबावर खूप ओरडत आहे. त्या निरुपमा म्हणत असते की तुम्ही काय करत आहात, द्या ना पैसे, तुम्हाला पैसे द्यायला प्रॉब्लेम काय आहे असं म्हणून ना तिथे देविका सुधाकरच्या हातापाया पडत असते आणि म्हणत असते की द्या ना बाबा, माझ्या सौभाग्याला वाचवा, माझ्या नवऱ्याला वाचवा ना, तो देईल तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत, प्लीज त्याला द्या ना, तुम्ही वाचवा ना माझ्या नवऱ्याला असं म्हणून ना ती त्याच्या हातापाया पडत असते. पण सुधाकर मात्र तिचं काहीच ऐकत नसतो, कारण का सुधाकरला चांगलं माहीत असतं की पंकज काय चीज आहे आणि पंकज काय काय करू शकतो. त्यावर देविका असते ती हातपाय जोडते आणि म्हणते का प्लीज द्या, मी तुमच्या पाया पडते, प्लीज द्या असं म्हणून ना ती हात वगैरे जोडत असते आणि म्हणत असते का प्लीज असं म्हणून ना ती खूप त्याला रिक्वेस्ट करत असते. आणि असं सगळं बघितल्यावरती इथे रिया म्हणत असते की तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का, इथे पंकज दादाचा आवाज येत नाही आहे, त्यांनी स्वतःचं काही केलं तर नसेल ना, ते बघूया. असं म्हटल्यावर देविकाला पण थोडंसं वाईट वाटू लागतं. देविका म्हणते की अरे हो, एवढा वेळ झाला आवाज येत नाही आहे. आणि तेव्हा निरुपमा ना धावत धावत येते आणि म्हणते का रे पंकज, तुझा आवाज येत नाही आहे मला, तू आवाज तर दे, तू काय करतो आहेस. आणि तेव्हा ना निरुपमा एवढ्या आवाज देऊनसुद्धा पंकज आहे का तो त्यांना ना काही हाकेला देत नाही. तेव्हा पंकज मनातल्या मनात विचार करत असतो, खरंच जर मी या गोळ्या खाल्ल्या तर काय होईल, सगळं काही व्यवस्थित होणार आहे ना, मी एकदा खाऊन बघू का, असं तो मनातल्या मनात विचार करत असतो. आणि तेव्हा देविका विचार करते की ह्यांनी खरंच गोळ्या खाल्ल्या नसतील ना, हा वेडा काहीही करून बसला तर नसेल ना. आणि इथे निरुपमा जोरजोराने रडत असते की अरे बबड्या, ऐक ना रे, तू काय करतो आहेस, तू असं काहीच करू नको, सगळं काही होईल ना, तुझी आई आहे ना, सगळं काही होईल. आणि म्हणून ना ती कान लावून ऐकत असते की माझ्या बबड्याचा मला आवाज येत नाही आहे आणि म्हणत असते की अरे बबड्या, ओ तर दे, मी तुला एवढी आवाज देत आहे ना, ओ दे असं म्हणून ना ती जोरजोराने रडत असते आणि म्हणत असते की बघा ना ओ, तो नाही ऐकत आहे. आणि हे सगळं ना सत्या शांतपणे बघत असतो. आणि त्याच्यानंतर ना इथे रवी आहे, तो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून म्हणत असतो की नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच वेळी आतमध्ये ना इथे पंकजने हातावरती सगळ्या गोळ्या घेतलेल्या असतात आणि तो खाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा रिया म्हणते की त्याचा अजून आवाजही येत नाही, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर पंकज आहे ना तो गेला असेल वरती आणि त्याचं सगळं काही झालं असेल. असं बोलल्यावरती निरुपमा अजूनच रडायला लागते. ती म्हणते का नाही नाही, माझ्या बबड्याचं असं काही होऊ शकत नाही, तो असं काहीच करू शकत नाही. आणि असं बोलून इथे देविकाला पण मनात शंका येऊ लागते की बापरे, हे होत्याचं नव्हतं तर नाही ना होणार, हा काही स्वतःचं बरं वाईट तर करून नाही ना बसणार, हा थोडासा पागल आहे मला माहीत आहे, पण हा असं काही करणार नाही ना, असं म्हणून तिला शंका येऊ लागते. आणि तीसुद्धा ना खूप जोराजोराने ओरडू लागते. ती म्हणू लागते बाबा बघा ना, काहीतरी करा, तो आवाज देत नाही आहे. असं म्हटल्यावरती ते सगळेजण म्हणतात का देविका ना तू फोन लाव. त्यावर देविका आहे ना ती त्याच्या फोनवर फोन लावते. रिंगिंग तर होत असते, पण फोन काय मात्र कोणी उचलत नसतं. आणि त्यावरती इथे देविका म्हणते का फोन वाजतो आहे पण उचलत नाही आहे. त्यावर निरुपमा जोरजोरात ओरडते आणि म्हणते का अरे बाळा पंकज, उचल ना तो फोन. आणि ना ती कान लावून ऐकत असते की फोन सायलेंटवर तर नाही आहे ना, तर फोनचा आवाज आहे ना तो त्या रूममध्ये येत असतो आणि फोन मात्र कोणी उचलत नसतं. तेव्हा निरुपमाला खरं वाटू लागतं आणि इथे देविका मात्र खूप जोराजोराने रडायलासुद्धा लागते आणि ती ना फोन ट्राय करायचा प्रयत्न करत असते, पण फोन ना कोणी उचलत नसतं. तेव्हा इथे सुधाकर म्हणतो की चल चल सत्या, आपल्याला बघायला पाहिजे ह्या पंकजने काय गडबड केलेली आहे, चल लवकर जाऊ आपण तिकडे. आणि इकडे पंकज मात्र गोळ्या खाण्याच्या धुंदीतच चालला असतो. त्याच्या मनात ना गोळ्या खाऊनच टाकतो, नाटक करता करता खरंच खातो असं त्याला वाटायला लागतं.
आणि इकडे सत्या ना इथे जोरजोरात आला असतो आणि तो म्हणतो की दरवाजा उघड. म्हणून ना सत्या आणि रवी हे दोघं मिळून ना दरवाजावरती जोराजोरामध्ये प्रेशर देतात जेणेकरून दरवाजा उघडेल. आणि इथे पंकज मात्र गोळ्या खाण्याच्या तयारीतच असतो. आणि इथे निरुपमा म्हणत असते की अरे करा काहीतरी, तो खाऊन टाकलं तर त्याचं काय होईल. आणि इथे पंकज पूर्णपणे त्या गोळ्या खाण्याच्या तयारीत असतो. त्याला ह्या सगळ्या गोष्टी चेष्टात वाटत असतात. मस्तीमध्ये तो खरंच खाण्याचा प्रयत्न करत असतो. बाहेर मात्र दोघंसुद्धा जोर लावून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि निरुपमाचे अश्रू काही अनावर होत नसतात. तिचे अश्रू घळाघळा वाहतच असतात. सुधाकरसुद्धा त्यालासुद्धा वाईट वाटत असतं. तो सुद्धा म्हणत असतो का अरे उघड रे बाबा पंकज, काय एखाद्या माणसाला एवढा अंत बघतोस. आणि मीराला ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटत असतात कारण तिचा विश्वास बसला असतो. तशी ती मनाने भोळी असते ना, त्यामुळे. आणि इकडे पंकजने गोळ्या मात्र हातावर घेतलेल्या असतात आणि तो खाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो का मी खाऊन टाकतो आणि सगळं काही ओके होईल असं म्हणत असतो.